दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर काय परिस्थिती देशभर निर्माण झालेली आहे, दिल्लीतली परिस्थिती काय आता असणार आहे, एक नजर टाकूया। खरं तर मार्च 2018 मध्ये भारताच्या 69% भूभागावर भाजपचं वर्चस्व होतं। भाजप शासित राज्य होती। तो भगवामय झालेला प्रदेश दिसतोय तो 2018चा आहे, पण हीच टक्केवारी आता केवळ 34% आलेली आहे। मार्च 2018च्या नंतर 2020 मध्ये जानेवारी 2020 मध्ये काय परिस्थिती आहे तर अगदी मोजक्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आता अस्तित्वात आहे आणि भाजपची पिछेहाट होतीये हे दर्शवण्यासाठी हा नकाशा पुरेसा आहे। दिल्लीच्या महासंग्रामामध्ये आपण बघतोय आम आदमी पक्षाने प्रचंड मोठं बहुमत इथं मिळवलेलं आहे। 70 पैकी तब्बल 63 जागांवर ते आता पुढे आहेत। काही जागांचे निकाल जाहीर झालेत, काही जागांचे निकाल जाहीर होणं बाकी आहे। 7 दिलेली आहे दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाला आणि 7 आमदार दिलेले आहेत भाजपला। तिकडे काँग्रेसचा मात्र सुपडा साफ झालेला आहे। 0 जागा त्यांना म्हणजे भोपळा फुटू शकलेला नाहीये त्यांचा। अत्यंत मानहानिकारक असा पराभव काँग्रेसला दिल्लीमध्ये पुन्हा एकदा पाहावा लागलाय। आपला 63, भाजपला 7, काँग्रेसला 0, इतरांना 0 अशी आत्ताची या क्षणाची टॅली आहे। चांदनी चौकमध्ये आपला 10 जागा, भाजपला तिथे एकही जागा मिळू शकलेली नाहीये। पूर्वी दिल्लीमध्ये 7 जागा आपला मिळाल्या, 3 जागा तिथं भाजपला मिळालेल्या आहेत। उत्तर पूर्व दिल्लीमध्ये आणखी 3 जागा तिथं भाजपला मिळालेल्या आहेत। बाकी सर्व ठिकाणी जर आपण पाहिलं तर जवळपास चांदनी चौक, त्याचबरोबर नवी दिल्ली, दक्षिण दिल्ली या भागात पूर्णपणे सुपडा साफ झालेला आहे भाजपचा, काँग्रेसचा। पैकीच्या पैकी जागा तिथं आपनं मिळवलेल्या आहेत। केवळ पूर्व दिल्लीमध्ये 3 आणि इतर ठिकाणी 3 अशा एकूण 7 जागांवरती ते पुढे आहेत। हे चित्र असणार आहे दिल्ली विधानसभा निकालाच्या नंतरचं। खरं तर गेली वर्षी सुद्धा यापेक्षा फार वेगळं चित्र नव्हतं। थोडीशी सुधारणा, किंचित सुधारणा भाजपच्या जागांमध्ये झाली आहे, पण एकहाती सत्ता, बलाढ्य बहुमत ज्याला म्हणावं असं हे बहुमत आम आदमी पक्षाला दिल्लीकरांनी दिलेलं आहे आणि सांगितलंय की तुम्ही दिल्लीवर राज्य करायचं। हे दिल्लीचं चित्र आहे जिथं पूर्णपणे आपनं आपलं ही दिल्ली व्यापलेली आहे आणि केवळ झाडू चाललेला आहे। या झाडूनं विरोधी पक्षांचा मात्र सुपडा साफ केला। कोण कोण जिंकलेला आहे तर आम आदमी पक्षाचे जवळपास सर्व दिग्गज नेते जे आहेत ते जिंकलेले आहेत। नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल, आम आदमी पक्षाचे प्रमुख चेहरा अरविंद केजरीवाल प्रचंड मताने निवडून आलेले आहेत। मनीष सिसोदिया हे काहीसे पहिल्यांदा मागे होते, पण पुन्हा त्यांनी विजय मिळवलेला आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम त्यांनी केलेलं आहे। गोपाल राय हे सुद्धा विजयी झालेले आहेत। बाबरपूर मतदारसंघातून ते विजयी झालेले आहेत। गांधीनगरमधून अरविंदर सिंग लवली हे पराभूत झालेले आहेत। काँग्रेसचा एक महत्त्वाचा चेहरा अरविंदर सिंग लवली जे पराभूत झाले। प्रियंका सिंग काँग्रेसच्या नेत्या या सुद्धा तिचा पासपोर्ट हा त्या व्हिसा देणाऱ्या कंपनीकडे अडकून पडलेला आहे। मी काल अश्विनी पाटीलशी बोललो, व्हिडिओ कॉलवर बोललो। ती आता सुरक्षित आहे, घरीच आहे, परंतु तिला ताबडतोब बाहेर काढण्याकरता मी भारतातल्या चीन